रोज चाललंय बा आज आज उद्या उद्या ऊस तोडायला कवा येतात लोक. लयच अवघड झालंय कारखान्याचे पण टोळी नाही काय नाही. काय करतो पोरा? काय स्वतःला संपवत अरे येडा बिडा झाला का काय तू? काय करायला निघाला होता? स्वतःला संपवत होतो. एवढं सोपं वाटलं तुला स्वतःला संपवणं? अरे काय आदर्श घ्यायचा तुझा पोरांनी? मी तुला लय चांगलं समजत होतो की गावामध्ये एक तरुण पोरगा शिकून सवरून आला, आधुनिक पद्धतीने शेती करायला लागला. काय खरंय आप्पा, आधुनिक शेती शिकण्यासाठी शिक्षण घेतलं, सगळं शिकलं. म्हणलं स्वतः काहीतरी प्रयत्न करावा. भांडवल नव्हतं, परिस्थिती गरीब. ह्याच्या त्याच्याकडून पैसे गोळा केले आणि निसर्गाने सगळं वाट लावली. परत उभं राहायचा प्रयत्न केला, त्या रामभाऊकडून पैसे घेतले. परत तेच झालं. आज नरड्यावर बसलाय तो. माझ्याकडे पर्यायच नाही उरला, पैसे पण नाही कोणाकडेच. अरे जीवन संपवणं हा पर्याय नाही होऊ शकत रवी. काय करू? आणि कशाला कर्ज घ्यायचं रे खाजगी? हा ते तर चुकलं. खाजगी कर्ज घेतलं त्या रामभाऊकडं. आता तो मला नीट सुखाने एक घास खाऊ देईना. ते तसेच असतात बाबा सावकार. माड्यावरच्या टाळीवरचं लोणी खाणारी लोक ती. आपण पण आहे ना, लय मोठे स्वप्न पाहतो. मला पण लय मोठं स्वप्न पाहिलं होतं मी पण, की मोठा शेतकरी होईल, हे शेती करेन ती शेती करेन, नवनवीन उपकरणं आहे,